अत श्री साई सच्चरित अध्याय 19वा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. सूक्ष्माहुनी सूक्ष्म अत्यंत, महताहुनी अत्यंत महत, ऐसे आब्रह्मस्तंभ पर्यंत वास्तुजात हा साई. ऐसिया सद्वस्तुसी पाही, रंगरूप पादी आकार काही, देऊनी पाहो चर्मचक्षुही, इच्छाही उदेली अंतरी. सूर्यास काडवातीची आरती, भक्तिभावे सौर करीती, किंवा गुळाचा करुणी गणपती, गुळ निवेदिती गाणपत्य, अथवा महार्णवाच्या मधुनी ओंजळीने घेऊनी पाणी अर्घ्यार्पण, तया लागुनी सकृत दर्शने अनुष्ठित. सूर्यार्णव महाप्रभाव, परिते पाहती भक्तभाव, उचितानुचित कैचा ठाव, भक्त गौरव त्या काज. समानशिले व्यसनेषु सख्यम, आहे जरी हा सामान्य नियम, तत्रापि हा देहात्मसंगम, अपवाद परमनि अनिर्वार्य. स्वभावे परस्पर भिन्न, परी दोघांचा स्नेह विलक्षण, एका नगमे दुजिया विण, वेगळे न क्षण राहती. तरी हा देह आहे नश्वर, आत्मा निर्विकार अक्षर, दोघांचे प्रेम अपरंपार, तेणेच संसार परिभ्रम. आत्मा तेच शक्तिमहत, तियेहुनी सूक्ष्म अव्याकृत, तेच आकाश प्रकृती अव्यक्त, माया ही वदत तिये सची. या सर्वाहुनी पुरुष सूक्ष्म, तेथेच इंद्रियादिकांसी उपरम, तीच अंतिम गती परम, शुद्ध ब्रह्म ते हेच. ऐसा आत्मा हा संसारी, भासे माया कर्मानुसारी, असुनी स्वये निर्विकारी, स्फटिका परी निर्लेप. स्फटिक लाल काळा पिवळा, जैसा रंग तैसी कळा, परी तो सर्वा रंगा निराळा, विकारा वेगळा निर्मळ. माळावरी जैसे मृगजळ, शुक्तिकाधिष्ठित रौप्य जळाळ, पाहता दोरीचे वेंटाळ, असता व्याळ बाभासे. दोरीवरी सर्पारोपण, वस्तू गत्या अप्रमाण, तैसेच मी देह हा अभिमान, मिथ्या बंधन मुक्तासी. देहेंद्रिय मन प्राण आत्मा याहुनी विलक्षण, स्वयंज्योती शुद्ध चैतन्य, विकार विहीन निराकृती. देहबुद्धी मन प्राण या सर्वांचा जवाभिमान, तवते कर्तृत्व भोक्तृत्व प्रमाण, सुखदुःख भान अनिर्वार्य. वटकर्णिका सूक्ष्म किती, गर्भी साठवी वटवृक्षी शक्ती, अगणित कणिका वृक्षांकोटी, वृक्षकोटी तयांत. ऐसे कणिके गणित वृक्ष अप्रलयांत, देतील साक्ष, ऐसेच विश्व प्रत्यक्ष अवलोका. लक्ष देऊनी शाश्वतता, निर्भयता, मुक्तता, स्वतंत्रता, परमात्म प्राप्तता, हीच जीवाची साफल्यता, इति कर्तव्यता जन्माची. मोक्ष नाही ज्ञाना विना, विना विरक्त न पवे, ज्ञाना संसार जो वाटेना अनित्य मना, सुरेना कल्पना विरक्तीची. त्या अनित्यत्वाच्या वाटे विश्वाभासे दृष्टी फाटे, तेणे पांतस्थ मध्ये चाकाटे, जावे कोठे आकळेना. ऐसा हा विश्वाभास, चिन्मात्री मिथ्या माया विलास, प्रपंच जात स्वप्न विन्यास, तदर्थ प्रयास का व्यर्थ. स्वप्नातुनी जागृतीत, ते येताच स्वप्न होय अस्तंगत, म्हणून जो निज स्वरूपी स्थित, तया प्रपंचार्थ स्मरेन. विना आत्मैक्यत्व विज्ञान, विना आत्मयात्मात्म्य प्रकाशन, तुटावया शोकमोहादी बंधन, जागृती आनसेना. जरी सर्वांहुनी श्रेष्ठ ज्ञान बाबा उपदिशित रात्रंदिन, तरीही भक्ती मार्गाचे अवलंबन सर्वसाधारण निवेदित. वदत ज्ञाना मार्गाचे महिमान, मार्ग तो रामफळा समान, भक्तिमार्ग सीताफळ सेवन, स्वल्प साधन रसमधुर. भक्ती ही सोज्वळ सीताफळ, ज्ञान हे परिपक्व रामफळ, एकाहुनी एक रसाळ, मधुर परिमळ तैसाच. रामफळ गर्भीचा गीर, फळ काढून पिकविता उगीर, वृक्षीच पिके तो धरी जो धीर, तयासीच मधुर लागे तो.
रामफळाची गोडी सरस देठेसी परिपक्व होई जो तुरस तरुस गिर लागे पडता भुईस अति मिठास वर पिकता वरचे वर जो पिकवू जाणे तेणेच त्याचा आस्वाद घेणे सीताफळ हे सायास नेणे अल्पगुणे बहुमोल रामफळासी पतन भय ज्ञानी आहे नाही निर्भय झाला पाहिजे सिद्धिविजय लव हयगतम कामानये म्हणून साई दयागन बहुधा निज शिष्यान लागून भक्ती आणि नामस्मरण याचेच विवरण करीत ज्ञानाहूनही श्रेष्ठ ज्ञान अर्जुना लागी कती भगवन तुटावया भक्त भवबंधन साई साधन हे वदे असो ये विषयींची कथा पूर्वाध्यायी वर्णिता अपूर्ण राहिली ती मी आता कथितो श्रोता परिसिजे वयोवृद्ध शक्तिक्षीण मातारी एक मांडी निर्वाण मंत्र मागावया साईपासून पायोपवशेन आरंभी पाहोनिया तियेची स्थिती माधवरावांस पडली भीती करू गेले बाबांशी मध्यस्थी कथानुसंगती पुरविला साई संकल्प विद्योती उजळली ही चरित्र ज्योती मार्गदर्शक होवो तद्विप्ती मार्ग भावार्थी उमगोत बाबांच्या आज्ञेनुसार माधवरावांनी मजबरोबर आरंभिली कथा सुंदर तीच पुढारा चालवू म्हणती पाहुणी म्हातारीचा निग्रह बाबांनी दिला अनुग्रह फिरविला तियेचे मनाचा ग्रह कथा संग्रह विनव पुढे बाबांनी प्रेमळपणे हाक मारिली तिज कारणे हाई तू का घेतले धरणे का तुझ मरणे आठवले कोणीही असो प्रौढबाई तिजला हाक मारित आई पुरुषास काका बापूबाई गोड नवलाई हाकेची अंतरंग जैसे प्रेमळ बोलही तैसेच मंजुळ रंजल्या गांजल्यांचे कनवाळ दीनदयाळ श्री साई असो तिजला हाक मारिली आपुले सन्मुख बैसविली निजगुरुत्वाची गुप्त किल्ली प्रेमे दिधली निजाते कराया भवसंताप शमन भक्त चकोर तृषापनयन वर्षले जे बाबा चिदगन सवानंद जीवन ते सेवा म्हणती आई खरेच सांगे हाल जीवाचे करिसी कागे फकीर मी केवळ तुकडे मागे पाही अनुरागे मजकडे खरेच मी लेख तू आई आता मजकडे लक्ष देई सांगतो तुझ एक नवलाई परम सुखदाई होईल होता पहा माझा गुरु मोठा अवलिया कृपा सागरू थकलो तयाची सेवा खर करू कान मंतरू देईना माझ्याही मनी प्रबळ आस कधी न सोडावी तयाची कास तया मुखेच घ्यावे मंत्रास दीर्घ सायास करुणी आरंभी तयाने मज मुंडिले पैसे मज दोनची याचिले ते मी तात्काळ देऊनी टाकिले बहुमी पार्थिले मंत्राक्षर माझा गुरु पूर्ण काम दोन पैशाचे काय काम कैसे म्हणावे त्या निष्काम शिष्यासी दाम मागे जो ऐसी न शंका येवो मना व्यावहारिक पैशाची न त्या कामना ही तो नाही तयाची कल्पना कर्तव्य कांचना काय त्या निष्ठा आणि सबुरी दोन हेच ते पैसे नवते आन म्याते तेव्हाच टाकिले देऊन तेने मज प्रसन्न गुरुमाय धैर्य तीच हे गेबाई सबुरी सांडू नको तिजला दुरी पडता केव्हाही जडभारी हीच परपारी नेईला पुरुषांचे पौरुष तीही सबुरी पापताप दैन्यता निवारी युक्ती प्रयुक्ती आपत्ती वारी बाजूस सारी भयभीती सबुरीवरी यशाचा वाटा विपत्ती पळवी 12 वाटा येते अवचाराचा काटा नाही ठाऊका कोणाही सबुरी सद्गुणांची काणी सद्विचार रायाची ये रे हे राणी निष्ठा आणि ही सख्या बहिणी जीव प्राणी दोघीसी सबुरी विण मनुष्य प्राणी स्थिती तयाची दैन्यवाणी पंडित सोका मोठा सद्गुणी व्यर्थ जिने इजविण गुरु जरी महाप्रबळ अपेक्षी शिष्य प्रज्ञाच केवळ गुरुपदी निष्ठा सबळ धैर्य बळ सबुरी
जैसा दगड आणि मणी उजळती दोन्ही घासिता सहाणी परी दगड राहे दगडपणी मणी तो मणी ते जाळ एकची संस्कार दोघा उजळणी दगडा चढेल काय मण्याचे पाणी घडेल मण्याची सतेज हिरकणी दगड निजगुणी तुळीत 12 वर्षे वाई पायी वसवटा केला गुरुने लहानाचा मोठा अन्नवस्त्रासी नवता तोटा प्रेम पोटात निवार भक्ती प्रेमाचा केवळ पुतळा जयास शिष्याचा खरा जिवाळा माझ्या गुरुसम गुरु विरळा सुख सोहळा न वर्णवे काय त्या प्रेमाचे करावे वर्णन मुख पाहता ध्यानस्थ नयन आम्ही उभयता आनंदघन अन्यावलोकन नेणेमी प्रेमे गुरुमुखावलोकन करावे म्या रात्रंदिन नाही मज भूक ना तहान गुरुविण मन अस्वस्थ तया वीण नाही ध्यान तया वीण न लक्ष आन तोच एक नित्य अनुसंधान नवल विंदान गुरुचे हीच माझ्या गुरुची अपेक्षा काही न इच्छित तो यापेक्षा केली न माझी केव्हाही उपेक्षा संकटी रक्षा सदैव कधी मजवास पायांपाशी कधी समुद्र परपरासी परीन अंतरलो संगम सुखासी कृपा दृष्टीसी सांभाळी कासवी जैसी आपुले पोरा घालिते निजदृष्टीचा चारा तैसीच माझे गुरुची तरा दृष्टीने लेकरा सांभाळी आई या मशिदीत बैसून सांगतो ते तू मानी प्रमाण गुरुने न फुंकले माझेच कान तुझे मी कैसे न पुंकुरू कासवींची प्रेमदृष्टी तेणेच पोरांची सुखसंतुष्टी आई युगाच किमर्थकष्टी उपदेश गोष्टी नेणे मी कासवी नदीचे एकतटी पोरे पैल पवाळवंटी पालन पोषण दृष्टादृष्टी व्यर्थ कटपटी मंत्रांच्या तरी तुझा अन्न खाई नको हा घालू जीव अपायी मज एक मजकडे लक्ष देई परमार्थ येईल हातास तू मजकडे अनन्य पाहीन तुझकडे तैसाच मीही माझ्या गुरुने अन्य काही शिकविले नाही मज लागी न लगे साधन संपन्नता न लगे अष्टशास्त्र चातुर्यता एक विश्वास असावा पुरता करता हरता गुरु ऐसा म्हणून गुरुची थोर महती गुरु हरिहर ब्रह्ममूर्ती जो कोण जाणे तयाची गती तो एक त्रिजगती धन्यगा येणे परी म्हातारी बोधिता ठसली तियेचे मनात ती कथा ठेवणी महाराजांचे पायी माथा व्रत निवृत्तता आदरली ऐकुनी ही समूळ कथा जाणुनी तिची समर्पकता सानंद विस्मय माझिया चित्ता कथा सार्थकतावलोकिता पाहोनी बाबांची ही लीला परमानंदे कंठ दाटला प्रेमोद्रेके गहिवर आला अंतरी ठसला सद्बोध पाहोनी सद्गद कंठ झाला माधवराव वदले मजला काहो अण्णा साहेब गहिवरला स्वस्त बैसला हे काय ऐशा बाबांच्या अगणित कथा किती म्हणून सांगू आता ऐसे माधवराव बोलत असता घंटा वाजता ऐकली रोज दुपारा जेवणाआधी भक्त जाऊनिया बैसती मशिदी करती गंधाक्षित अर्घ्यपाद्यादी पूजा सविधी बाबांची तदनंतर ती पंचारती बापूसाहेब जोग करीती भक्तिप्रेमे ओवाळती आरत्या म्हणती भक्तजन त्या आरतीची निर्दर्शक भली घंटा घणघण वाजू लागली आम्ही मशिदीची वाट धरिली मनीषा फिटली मनाशी मध्यान्ह समयीची ही आरती नरनारी मिळवणिया करीती स्त्रिया मशिदीत वरती पुरुष खालती मंडपी मंगलवाद्यांची या गजरी तसा तासाची या जनत्कारी आरत्या म्हणती उच्चस्वरी हर्ष निर्भरी ते दवा पातलो आम्ही मंडपद्वारी आरती चालली गणगजरी पुरुष मंडळी वेष्टिली पायरी रिगणा वरी जावया माझ्या मनी असावे खाली जोवरी आरती नाही संपली संपताच मग बाबांजवळी जावे मंडळी समवेत म्हणून मी जो मनी आणले माधवराव पायरी चढले कराग्री धरुनी मजही ओढिले जवळी नेले बाबांचे बाबा निजस्थानी स्थित स्वस्त मने चिलिम पीत समोर जोग पंचारती ओवाळित
घंटा वाजवित वाम करे. ऐशा त्या आरतीचे रंगी माधवराव बाबांचे दक्षिण भागी स्वये बैसती मजही बैसवती सन्मुख स्थिती बाबांचे. मग शांतमूर्ती संतमणी बाबा बोलती मंजुळ वाणी दक्षिणा काय दिदली आणि श्यामरावांनी मज प्रती. बाबा हे श्यामराव येतेच असती दक्षिणे ऐवजी नमस्कार देती हेच 15 रुपये म्हणती बाबांप्रती अर्पावे. बरे असो केल्या का वार्ता काही बोलला का उभयता काय गोष्टी केल्या आता सांग समजता मज प्रती. असो नमस्काराची कथा केल्यास काय तयासी वार्ता काय कैशा त्या समग्रता परिसवी आता मज प्रती. गोष्ट सांगावी ही उत्कंठा आरतीचा तो गजर मोठा परमानंद माईना पोटा प्रवाहे ओठांतुनी तो. बाबा जे तक्यास ओठंगले गोष्ट ऐकावया पुढे झाले मीही पुढे वदन केले करू आरंभिले कथन ते. बाबा ते झाल्या ज्या वार्ता सर्वची वाटल्या गोड चित्ता त्यातची एकती म्हातारीची कथा अति नवलता तियेची. श्यामरावे ती गोष्ट कथिता दिसोनी आली आपुली अकळता जणू त्या कथेच्या मिशे मजवरता केला निश्चितता अनुग्रह. तव बाबा अति उत्सुकता म्हणती सांग मजती समग्र कथा काय पाहू कैसी नवलता अनुग्रहता ती कैसी. गोष्ट होती ताजी ऐकली शिवाय मनात फारची ठसलेली बाबांस अस्खलित निवेदन केली प्रसन्न दिसली चित्तवृत्ती. ऐसे कथिले सकल वृत्त बाबाही ऐकत देऊनी चित्त सवेची मग माते वदत जीवी धरित जावे हे. आणिक पुसती अति उल्हासता कितीही गोड ऐकली कथा बाणली का ते तव चित्ता करीच सार्थकता मानली का. बाबा या कथा श्रवणांती लादलो मी निज विश्रांती फिटली माझे मनाची आरती मार्ग निश्चिती मज कळला. मग बाबा वदती तयांवरी कळाच आमुची आहे न्यारी ही एकच गोष्ट जीवी धरी फार उपकारी होईल. आत्मयाचे सम्यक विज्ञाना कारण ध्यान ते ध्यानची आत्मानुष्ठान तेनेच समाधान वृत्तीचे. होनी सर्वेषणा विनिर्मुक्त ज्ञाना आणावा सर्वभूतस्थ ध्यान होईल व्यवस्थित प्राप्त होईल. केवळ जे मूर्त ज्ञान चैतन्य अथवा आनंदगण तेची माझे स्वरूप जाण ते नित्य ध्यान करीगा. जरी न तुडे ऐसे ध्यान करी सगुण रूपानुसंधान मनीष नखशिखांत मी सगुण रात्रंदिन आणावा. ऐसे करिता माझे ध्यान वृत्ती होईल एकतान ध्याता ध्यान ध्येयाचे भान नष्ट होऊन जाईल. एवं ही त्रिपुटी विलया जाता ध्याता पावे चैतन्य घनता हीच की ध्यानाची इतकर्तव्यता ब्रह्मसमरसता पावसी. कासवी नदीचे ऐल काठी तिची पिल्ले पैलतटी नातूधना उब केवळ दृष्टी देई पुष्टी बाळका. पिलिया सदा आईचे ध्यान न लगे काहीच करणे आन न लगे दुग्धना चारा ना अन्न माता निरीक्षण पोषण त्या. हे जे निरीक्षण कूर्म दृष्टी ही तो प्रत्यक्ष अमृतवृष्टी पिल्लिया लादे स्वानंद पुष्टी ऐक्यसृष्टी गुरुशिष्या. होता हा साई मुखे उच्चार तांबला आरतीचा गजर श्री सच्चिदानंद सद्गुरु जय जयकार केला पुकार सकळांनी. सरला निरांजनोपचार सरली आरती सविस्तर जोगमग अर्पिता खडी साकर बाबा करपंजर पसरती. तया नित्यक्रमानुसार खडी साकर ती ओंजळभर घालिती जोग प्रेम पुरसर नमस्कार पूर्वकती. ती संबंध शर्करा माझे हाती बाबा रिचविती आणि वदती या साखरे वाणी होईल स्थिती. ठेविता चित्ती ही गोष्ट जैसी खडी साखर ही गोष्ट गोड तैसेच पुरेल मनीचे कोड होईल तुझे कल्याण चोकड पुरेल होड अंतरीची. मग मी बाबांस अभिवंदोन मागितले हेची कृपादान हेची पुरे मज आशीर्वचन सांभाळून घ्या मज. बाबा वदती कथा श्रवण करा मनन आणि निधिध्यासन होईल स्मरण आणि ध्यान आनंद घन प्रकटेल.
ऐणे परी जे परैसले कानी ते जरी तू धरिसील मनी उघडेल निज कल्याणाची खणी होईल धुणी पापाची वाऱ्याचा चालता सोसाटा समुद्रावरी उसळती लाटा असंख्य बुदबुद फेणाचा साठा आदळती काटा येऊनी लाटा बुडबुडे फेण भवरे एका पाण्याचे प्रकार सारे हे सकळ दुर्भ्रमाचे पसारे शांत वारे होती दो एकाय प्रकार म्हणावे झाले किंवा म्हणावे का नाश पावले म्हणो जाणोनी मायेचे सर्व केले झाले गेले सरीसेचे तैसीच सृष्टीची घडामोड विवेकियान तयाचे कोड ते नाशिवंती न धरिती होड साधिती जोड ती नित्याची महत्वे ज्ञाना परिसध्यान तदर्थ लागे यथार्थ ज्ञान होतान वस्तूचे साध्यंत आकलन यथार्थ ध्यान अतुडेन सम्यक विज्ञान मूळ ध्यान यानाव प्रत्यगात्मानुष्ठान परिजो विक्रियारहित जाण आणवे ध्याना कैसेनी प्रत्यगात्मा तोचीश्वरू आणि जो ईश्वरू तोची गुरु तैहित भेद नाही अणुमातृ नागवे करू जाई तो होता निदिध्यास परिपक्वता ध्यान द्याता विरोणी जाता निर्वात दीपवत चित्ता शांतता ते समाधी होनी सर्वेशाणा निर्मुक्त जाणूनी आहे तो सर्वभूतस्थ होता अद्वितीयत्वे अभयप्राप्त मग तो येत ध्यानाते मग अविद्याकृत कर्मबंध तुटती तटातट तयाचे संबंध सुटती निधी विधी निषेध निर्बंध भोगी आनंद मुक्तीचा आदि आत्मा आहे की नाही अद्वैत की निराळी ठाई ठाई करता की अकर्ता पाही साई शास्त्रे धुंडावी आत्मैक विज्ञान हेची पराकाष्ठ असे ज्ञानाची मोक्ष आणि परमानंदाची उत्पत्ती साची तेतुनी अंधासत्तीचे वर्णना करिता आणिला बृहस्पती समान वक्ता वक्तृत्वे स्वरूप येईना चित्ता वाचा तितान वर्णवे वक्त्याचे वक्त्र श्रोत्यांचे श्रोत्र आणि तिलकाय गेलेले नेत्र हस्ती स्वरूपावलोकन पात्र केवळ नेत्रची सत्यत्वे नेत्र नसता कैसा हत्ती येईल अंधाची प्रतीती तैसेच दिव्य नेत्र जय गुरु देती ज्ञान संवित्ती देदवा साई स्वरूप यथार्थ ज्ञान स्वये जो परिपूर्ण विज्ञानगण हेच तयांचे ध्यान अनुष्ठान हेच दर्शन तयांचे अविद्या काम कर्मबंधन यांचे वावया अशेष मोचन नाही नाही अन्य साधन गाठही बांधून ठेवा की साई नाही तुमचा वा अमुचा तो सर्वभूतस्थ साचा सूर्य जैसा सकळ जगाचा हा सकळांचा तैसाच आता परिसा तयांचे बोल सर्वसाधारण आणि अनमोल स्मरणी ठेविता वेळोवेळ स्वार्थ सफळ सर्वदा नसल्या लागा बांधा काही कोणीही कोठेही जातची नाही नरास काय पशुपक्ष्यांही न करी कुणाही हडहड आल्या गेल्याचा आदर करी तृषिता जल भुकेल्या भाकरी उघड्यास वस्त्र बसाया ओसरी देता श्रीहरी तुष्टेल कुणाला वावा असेल पैसा तुझिया चित्ती द्यावा कैसा देऊ नको परी वसवसा श्वाना ऐसा वर्तू नको कोणीही बोलो शंभर स्वये नेदी कटुत्तर धरिता सहिष्णुता निरंतर सुख पार लादेल दुनिया झालिया इकडची तिकडे आपण वावे न मागे पुढे ठाईच निश्चल राहुनी रोकडे कौतुक तेवढे पहावे तुम्हा आम्हा मधील भिंत पाडून टाका पहा समस्त मग जाण्या येण्यास मार्ग प्रशस्त अतिनिर्धास्त होईल मी तूपणाची भेदवृत्ती हेच ते गुरुशिष्यांतर्गत भिंती तेन पाडिता निश्चिती अभेद स्थिती दुर्गम अल्ला मालिक वालीन त्याविण कोणी आणिक करणी तयाची अलौकिक अमोलिक कळती तो जे करील तेच होईल मार्ग तयाचा तोच दावील क्षण न घालागता वेळ येईल पुराद पुरेल मनीची ऋणानुबंधाच्या गाठी
भाग्ये आम्हा तुम्हा भेटी धरू परस्पर प्रेमपोटी सुखसंतुष्टी अनुभवू. कोण येते अमर आहे कृतार्थ तो जो परमार्थ लाहे. नातरी श्वासोच्छ्वास वाहे तोवरी राहे जीव मात्र. कानी पडता हे कृपावचन सुखावले माझे आतुर मन. तुषार्थ मी लादलो जीवन आनंद संपन्न झालो. असेल गाठी प्रज्ञा तुळ तैसीच श्रद्धा मोठी अढळ. परी जोडाया साई सम गुरुबळ दैवची सबळ आवश्यक. पाहू जाता यातील सार भगवंत बोलिले हाची निर्धार. ये यता मा हेची उद्गार अखिल भार कर्मावरी. यथा कर्म यथा श्रुत जैसा अभ्यास तैसे हित. हेची या अध्यायांतील इंगित हेच बोधामृत यत्येतीचे. अनन्याश्चिंतयन्तो माम हेच भगवत गीता वर्म. ऐसा नित्यनियुक्तांचा योगक्षेम चालवी प्रकाम गोविंद. हा गोड उपदेश ऐकून उभे राही स्मृतीचे वचन. देवान भाव यतानेन मग ते तुझ लागून कळवळती. तुम्ही जोर काढू लागा दुधाची काळजी सर्वस्वी त्यागा. वाटी येऊनी उभाच मी मागा पृष्ठभागा आहे की. म्हणाल जोर म्या काढावे दुधाचे प्याले तुम्ही रिचवावे. हे तो आपणा नाही टावे दक्ष असावे कार्यार्थी. हे बाबांची प्रतिज्ञावाणी प्रमाण मानुनी वर्ततील जे कोणी. ह्य परत्र चुकाची काणी गाठली तयांनी जिण जाणावे. आता आणिक विनवितो श्रोता क्षणैक सुस्थिर करावे चित्ता. परिसा एक स्वानुभव कथा निश्चय पोषकता साईंची. सद्वृत्तीचे करिता नियमन महाराज देती कैसे उत्तेजन. परिसा ओट हलविल्या वाचून अनुग्रह दान साईंचे. भक्ते अनन्य शरण व्हावे कौतुक भक्तीचे अवलोकावे. मग साईंच्या कळेचे नवलावे अनुभवावे नित्य नवे. असो प्रातः काळीचे प्रहरी सुषुप्तीतूनी येता जागरी. सद्वृत्तीची उठता लहरी तीच निर्धारी वाढवावी. त्याच वृत्तीचा परिपोष होता होईल अतिसंतोष. बुद्धी पावेल विकास होईल मनास प्रसन्नता. ही एक आहे संत उक्ती वाटले ती ऐची. घेऊ प्रचिती अनुभवे घडली मनास शांती. नवल चित्ती वाटले शिर्डी सारखे पवित्र स्थान. गुरुवार सम मंगलदीन रामनामाचे अखंड आवर्तन करावे मन जाहले. बुधवारी रात्री शय्येवरी देह निद्रावश होई तोवरी. मनस रामस्मरणाभितरी घालून अंतरी राखिले. प्रातःकाळी जाग येता रामनाम स्मरले चित्ता. मग ते ऐसी वृत्ती उठता जिव्हेची सार्थकता झाली. निश्चय केली मनाची धारणा सारोनिया शौच मुखमार्जना. निघालो साई प्रात दर्शना प्राप्त सुमना घेऊनी. सोडूनी दीक्षितांचे घर पडता बुट्टींच्या वाड्या बाहेर. पद एक मधुर औरंगाबाद कर गुणता सुंदर ऐकिले. पदाची त्या समयोचितता ओवी रूपे कतू जाता. जाईल मुळाची स्वारस्यता होईल विरसता सोतिया. म्हणून ते पदची समूळ अक्षरे अक्षर गातो मी सकळ. तेणेच आनंदित होतील प्रेमळ. उपदेश निर्मळ मूळपदी. पद गुरुकृपांजन पायो मेरे भाई. राम बिना कछु मानत नाही. अंदर रामा बाहर रामा सपने में देखत सीता रामा. जागत रामा सोवत रामा जहा देखे वहा पूरन कामा. एका जनार्दनी अनुभवनिका जहा देखे वहा राम सरिका. आधीच मनाने केले निश्चित नियमावे राम नाम चित्ते. निश्चया जो प्रारंभी होत पदते देत दृढता तया. तेणे मनासी झाले बोधन या मन्निश्च यांकुरा लागून. साई समर्थ करुणाघन पदाम दुसेचन करीती का. घेऊन या हाती तंबुरी साईं सन्मुखा. अंगणा भीतरी औरंगाबाद कर उंचस्वरी. म्हणता ही लेख लकेरी परिसिली. औरंगाबाद कर बाबांचा भक्त मजसम पाबांचे पायी अनुरक्त. असता अनेक पदे मुखोद्गत हेच का स्फुरत ते वेळी.
माझे मनोगत कोणा न टावे हेची पदका तै गाईले जावे जैसे बाबांनी सूत्र हालवावे स्फुरण व्हावे तैसेच आम्ही सकळ केवळ बाहुली सूत्रधार साई माऊली स्वयेन बोलता उपासना भली हाती दिदली अचूक अंतरीची माझी वृत्ती प्रतिबिंबिली जणू बाबांचे चित्ती ऐणे मार्गेत प्रत्यक्ष प्रतीती वाटे निश्चिती दाखविली केवडी या नामाची महती वर्णिलिसे संत महती कायम्या पामरेती वानाविती वानवी किती स्वरूप प्राप्ती येणेनी ही दोन अक्षरे उलटी स्मरला तो गोळी वाट पाड्याही उद्धरला वाल्याचा वाल्मिकी होऊन गेला वाक्सिद्धी पावला नवलाची मरा मरा उलटे म्हणता राम प्रकटला जिव्हेवरता जन्मा आधीच अवतार चरिता जाहला लिहिता रामाचे रामनामे पतित पावन रामनामे लाभगहन रामनामे अभेद भजन ब्रह्मसंपन्न या नामे रामानामाच्या आवर्तने उठेल जन्ममरणांचे धरणे एका रामनामाचिया स्मरणे कोटी गुणे हे लाभ जेते रामनामाचे गर्जन फिरे ते विष्णूचे सुदर्शन करी कोटी विघ्नांचे निर्दळण तीनरक संरक्षण नाम हे साईंसोपदेशा न स्थळ न लगे समय काळ वेळ बसता उठता चालता निकळ सहजची सकळ उपदेश जे विषयींची गोडकथा सादर श्रवण किजे श्रोता प्रत्यया येईल साईंची सदयता तैसीच व्यापकता तयांची एकदा एक भक्त श्रेष्ठ कोणाची कोणी बोलता गोष्ट स्वये होनी कृतकार कुतर्कार कृष्ट निंदा सन्निष्ठ जाहरे गुण राहिले एकीकडे निंदा प्रवाहे मुखी दुथडा गोष्टीचा होवोनिया चुतडा आला की उघडा पैशून्य असल्या काही तरी कारण असल्या कोणाचे ग्राह्य आचरण करावे सन्मुख तयाचे प्रबोधन किंवा जाणू तयाची निंदा कधीही करू नये हे तो प्रत्येक जाणे स्वये परिणवृत्ती जय दाबली जाये तीना समाये पोटात ते तुनी मग येई कंठी कंठातुनी जिव्हेचे तटी ते तुनी हळूहळू ओटी सुखसंतुष्टी प्रपावे नाही दुजा निंदकापरी त्रिभुवनांतही कोणी उपकारी निंदा जयाची तयाचे करी परोपरी कल्याण मळ काढिती कोणी रिठ्याने कोणी साबणादिकी साधने कोणी शुद्ध निर्मल जीवने निंदक जीवेने काढती स्वीय मानसिक मदोगती परोपकारार्थ जे साहती अवर्णनीय ती महदुपकृती निंदक निश्चिती अतिवंद्य पावलो पावली सावध करीती निंदामिषे दोष कळविती भावी परांचे अनर्थ टाळविती उपकार हे किती वानोमी बहुतांपरी साधू संती वर्णिलिसे जयांची महती तया निंदक वृंदा प्रती करीतो मी प्रणती साष्टांग आली श्रोतियान्नत्यंत चिळसी निंदकई निघाले बहरदिशी बंडळी चालली वशिदिसी दर्शनासी बाबांच्या बाबा पूर्णांतर्ज्ञानी देती वेळीच भक्तांच शिकवणी पुढे कैसा प्रकार तयांनी आणिला घडवुनी ते परिसा मंडळी स जाता लेंडियेसी बाबा पुसती तया भक्ताविसी मंडळी म्हणे ओढिया पासी बहिर्दिशेसी गेली ती कार्यक्रम आटोपल्या वरी लेंडी वरुणी परतली स्वारी ओढिया वरुणी भक्तई माघारी फिरले घरी जावया भेटी होता परस्परा घडला जो वृत्तांत तये अवसरा विनवी श्रोतया जळुनी करा तो अवधारा सादर तेच एका कुंपणा शेजारी यथेष्ट विष्टा मिष्टान्नावरी एक ग्राम सुकरी मिटक्या मारी बाबा निजकरी दाविती त्या पहात्या जिभेला काय गोडी जना लोकांची विष्टा चिवडी बंधू स्वजनावर चळफडी यथेष्ट फेडी निजाऊसा बहुत सकृताची जोडी आला नरजन्म ऐसा जो दवडी तया आत्मगणा ही शिरडी सुख परवडी काय दे ऐसे बोलत बाबा गेले भक्त अंतरी बहु पोचले प्राप्त वृत्त सर्व आटवले बोलते टोचले बहुवर्मी
असो बाबा तो परोपरी भक्तान बोधिती प्रसंगानुसारी यातील सार साठविल्या अंतरी काय हो दुरी परमार्थ असेल जरी माझा हरी तरी मज देईल काटल्यावरी म्हणीची या सत्य त्या खरी परीती अन्न आच्छादने परीती जो परमार्था लाविल परमार्थ सर्वस्वी नागविल जैसे जो करील तैसे भरील अमोल हे बोल बाबांचे आणि काही बाबांचे बोल परिसता देतील स्वानंदा डोल भावभक्तीची असलिया ओल मुळे सखोल जातील जलस्थल काष्टप्रदेशी जनीवनी देशी विदेशी संचलो मी तेची आकाशी एक देशी मी नवे ओट औट हात देह परिमित हेच मद्व्याप्ती जे मानित त्यास करावया निभ्रांत मूर्तिमंत मी झालो निष्कामत्वे अनन्य भजन करीती जे माझे रात्रंदिन ते प्रत्यक्ष माझे मी पण दुजे पण विरहित गोळ राहील गोडी वेगळा सागर लाटा पासाव निराळा तेजा सोडोनी राहील डोळा मजविण भोळा भक्ततै चुकावा जन्मवर्णार्वत ऐसे जयाचे मनी निश्चित्त प्रयत्ने राहावे धर्मवंत स्वस्थ चित्त सर्वदा त्यागावे तेणे बोलवर्मी कोणासी छंदू नये मर्मी सदा निरत शुद्ध कर्मी चित्त स्वधर्मी ठेवावे माझी एटाई मनबुद्धी समर्पा स्मरा मज निरवधी देहाचे काहीही होवो कधी भय त्रिशुद्धी त्या नाही जो पाहे मजकडे अनन्य वर्णी परिसे मतकथा धन्य न दरी भावना मदन्य चित्त चैतन्य लादेला माझे नाव घ्या मज शरणया हे तो सांगत गेले अवघ्या परी मी कोण हे जाणण्या श्रवण मनन आज्ञापिले एकास भगवन् नाम स्मरण एकास भगवल लीला श्रवण एकास भगवत पाद पूजन आनान नियमन आनाना कोणास अध्यात्म रामायण कोणास ज्ञानेश्वरी पुरश्चरण कोणास हरिवरदा पारायण गुरुचरित्रावलोकन कोणाते कोणास बैसविती पायांजवळी कोणास खंडोबाचे देवळी कोणाच्या विष्णू सहस्त्रनामावळी बांधिती गळी कळकळीने कोणास उपदेशिती रामविजय कोणासी ध्यान नाम महात्म्य कोणासी छांदोग्य गीता रहस्य विश्वासे स्वारस्य अनुभविजे कोणास काही दीक्षा प्रकारा सीमाच नाही कोणा प्रत्यक्ष कोणा दृष्टांताही उपदेश नवलाई अपूर्वा भक्त अठरा पगडा जाती धावधावनी दर्शना येती जयास मध्यावर अतिप्रीती स्वप्नी ही जाती तयांचे स्वक्षस्थळावरी बैसती हाती पायी छाती दडपती स्पर्शाचा कानास खडा लावविती भाग घेती तव जाती लग्नगृही भिंतीवरती ज्योतिषी जैसे हरिहर काढिती गुरु ब्रह्मादी मंत्र लिहिती कोण्या भक्तार्थी स्वप्नांत कोणी चोरुनी लाविता आसने करूड आदरिता हठयोग साधने बाबांच कळे ते अंतर्ज्ञाने अचूक बाणे खोचिती कोणा अपरिचिता हाती धरून निरोप देती पाठवून स्वस्थ न बसवे का भाकर खाऊन सबुरी धरून राहावे कोणास प्रत्यक्ष निक्षुन जांगती आमुची तो मोठी कडवी जाती सांगून पाहू एका दो वक्ती शेवटची गती बहु कठीण सांगू एकदा सांगू दोनदा न करी जो गुमान आमचे शब्दा त्या मग पोटचे पुरास सुद्धा चिरुनी विधा फेकू की महानुभाव हे ते महामती कायमी पामर वानू चमत्कृती कोणा दे ज्ञान प्राप्ती विरक्ती सद्भाव भक्ती कवना दे कोणास काही व्यवहारी प्रशस्त वर्तनाची लावित शिस्त चुटका एक उदाहरणार्थ श्रोतृवृद्धार्थ मी कथितो एकदा बाबा भरदुपारी काय आले नकळे अंतरी राधाकृष्णीच्या घरा शेजारी आली स्वारी अवचिता समवेत होते काही जन म्हणती आणारे निसण तो एकाने तात्काळ जाऊन शिडी तै आणून ठेवली बाबा ती लावविती घराविरी स्वये चढती छपरावरी कोणा न ठावे काय अंतरी योजना तरी हे काय
वामन गोंदकरांचे घरा शिडी लावविली ते अवसरा चढले शिडीवरुनी छपरा स्वये झरझरा सा श्री साई तेथुनी राधा कृष्णीचे छपर शेजारीच घरासी घर तेही वळंगुनी गेले सत्वर काय हा चमत्कार कळेना राधा कृष्णाबाईस मात्र तेच संदेश मोठा प्रकर आला होता शीतज्वर अत्यंत अस्थिर त्या होत्या दोघे दो बाजू धरू लागत तेव्हाच बाबा चालू शकत स्वये एवढे असता अशक्त कोटनी सामर्थ्य आले हे लगेच दुसरे बाजूची वळचण वळंगोनिया तेथील उतरण तेथीही लावोनी तीच निसण आले उतरून खाली घालतई पाय लागता धरेसी 2 रुपये निसण्यावाल्यासी दिधले बाबांनी अतिदक्षतेसी अविलंबितेसी तात्काळ लाविली 2 टाळी शिडी तीच काय ती श्रमाची प्रौढी यदर्थ बाबा भरपाई एवढी करीती पेढी तयाची जिनास सहजी जिज्ञासा निसणवाल्यास ती तुका पैसा बाबा देती तरी हा कैसा म्हणती हे पुसा तयांस केला एकाने ते धवाधीर बाबा देती प्रत्युत्तर कोणाच्याही श्रमाचा भार फुकट लवभार घेऊ नये कोणाही पासून घ्यावे काम परी जाणावे तयाचे श्रम लावावा जीवास ऐसा नियम फुकट परिश्रम घेऊ नये कोणी जाणावे खरे इंगित बाबा हे काय का ऐसे करीत हे तो तयांचे दया अवगत संतांतर्गत अतिगूढ परिसता मुखीचे उद्गार तेच सर्वस्वी आम्हा आधार ठेविता तैसा वर्तन निर्धार चालेल व्यवहार सुरळीत असो पुढील अध्यायाची गोडी याहुनी आहे अति चोकडी एका मोलकर्णीची पोर बाबडी ओढे उलगडी श्रुतीचे गणुदास प्रासादिक हरिदास उपकार करावया प्राकृत जनास ईशाव्यास भाषांतरास करावयास कास घातली साई कृपे ग्रंथ लिहिला परी काही गुडार्थ राहिला तेणे मनास संशय पडला कैसा फेडिला बाबांनी बाबा वदत शिर्डीत बसना पारल्यास जैस जासील परतोन काकांच्या घरची मोल करणा शंका समाधान करिला ईशाव्यास पद्म परिसती सरी रुंजी घालिल वाग्देवी भ्रमरी ते आमोद सेविती कळाकुसरी श्रोतांश चतुरी भोगिजे असो पुढील अध्यायी हे कथन करता करविता साई दयागन श्रोता यथावकाश श्रवण करावे कल्याण होईल पंत हे माड साईंस शरण तसाचे भूत भगवंती लीना श्रोता देणे अवधान दान साई निवेदन गोड हे स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाड पंत विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते मदनुग्रहो नाम 19 संपूर्ण श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु शुभं भवतु।